नासिक के महात्मा नगर और गंगापुर रोड क्षेत्र में तेंदुआ होने की खबर के बाद वन विभाग ने सतर्कता बढ़ा दी। वन विभाग के अनुसार तेंदुआ होने की संभावना की जांच की जा रही है। फिलहाल इसकी पुष्टि नहीं हुई है। थर्मल ड्रोन और स्कूल के सीसीटीवी कैमरे में सर्च ऑपरेशन जारी है। नागरिकों का आह्वान किया गया है कि गुंजाइश की जांच होने के बजाय अफवाह पर भरोसा न करें। भीड़ इकट्ठा होने से सर्च में अड़चन आ सकती है। वन विभाग ने बताया कि शिक्षा संस्थाओं में सुरक्षा को मद्देनजर रखते हुए कुछ स्कूलों के दोपहर सत्र को बंद रखा गया, लेकिन कल से सभी स्कूल समय पर खुलेंगे। सकाळी 10:30 वाजता आपल्याला येथे एक निरोप मिळाला होता की एक लहान आकाराचा बिबट इथल्या एका वॉचमनला दिसून आला आणि त्यानंतर तात्काळ आपलं जे रेस्क्यू टीम आहे ती घटनास्थळी दाखल झाली आणि सर्च ऑपरेशन सुरू झालं। सर्च ऑपरेशनमध्ये आपण थर्मल ड्रोनचाही वापर केला आणि मॅन्युअल पण पूर्ण परिसर पिंजून काढला। तर आपल्याला बिबट असं म्हणजे बिबट कुठेही आढळून आलेलं नाही आणि म्हणजे असण्याची शक्यता ही जवळजवळ नाहीच, परंतु तरी दक्षता म्हणून आपण परिसरात ट्रॅप कॅमेरे वगैरे लावलेले आहेत आणि परत रात्री देखील आपण थोडं या भागात लक्ष ठेवणार आहे, गस्त करणार आहे आणि परिसरातील नागरिकांना याद्वारे मी आवाहन करू इच्छितो की मागे 2 दिवसापूर्वी जी घटना झाली की लेपर्ड बघण्यासाठी जी गर्दी केली त्या गर्दीमुळे वन विभागाला त्यांचं काम नाही करता आलं आणि काम न करता आले म्हणजे ज्या अडचणी आल्या त्यामुळे 5 नागरिक जखमी झाले आणि वन विभागाचे 2 वनरक्षक देखील जखमी झाले। तर जर कधी कोणाला असं काही आढळलं तर त्यांनी वन विभागाला संपर्क करावा, त्या बिबटला जवळून बघण्यासाठी प्रयत्न करू नये, आपापल्या घरात थांबावे असं एक आवाहन करतो। थर्मल ड्रोनच्या सहाय्याने पूर्ण परिसराची तपासणी केलेली आहे। त्याच पद्धतीने शाळा प्रशासनाची इतर परिसरात जे सीसीटीव्ही कॅमेरेज आहेत त्याचे फुटेज चेक करण्यासाठी आपले कर्मचारी गेलेले आहेत व या परिसरात एक 7 ते 8 ट्रॅप कॅमेरे आपण लावत आहोत। जर कुठेही त्या प्राण्याची मूवमेंट जर आपल्याला आढळून आली तर त्या पद्धतीने योग्य ती कार्यवाही आपण करूया। तसेच शाळा प्रशासनाशी जी चर्चा झाली त्यानुसार परिसरात जी दाट गवत वाढलेलं आहे, जी दाट झाडी वाढलेली आहे ते पुढच्या 4 ते 5 दिवसात त्याची स्वच्छता मोहीम ते पूर्ण करणार आहेत, जेणेकरून या ठिकाणी जी लपण्याची जागा उपलब्ध आहे तर ते आपल्याला अटकाव करता येईल। सर, शेवटचा प्रश्न की या शाळेच्या कॅम्पसमध्ये तेच आपण आता आमचे काही कर्मचारी आणि शाळा प्रशासनाचे कर्मचारी ते सीसीटीव्ही फुटेजेस चेक करतील आणि त्याच्यानुसार आपण ती खात्री करणार आहोत। तसेच मी यावेळी पश्चिम नाशिक वन विभागाच्या वतीने सर्व प्रसार माध्यमांना तसेच परिसरातील नागरिक व जे पालक आहेत, शाळेचं प्रशासन आहे, सर्वांना एकच विनंती करू इच्छितो की सर्व गोष्टींची शहानिशा किंवा खात्री केल्यानंतरच आपण त्याच्यावर विश्वास ठेवावा। कोणत्याही चुकीच्या गोष्टी किंवा चुकीच्या बातम्या सोशल मीडिया किंवा इतर माध्यमांवरून पसरवू नये, जेणेकरून नागरिकांमध्ये भीती किंवा घबराटीचं वातावरण तयार होईल व परिसरामध्ये पॅनिक क्रिएट होईल। ही सर्वांना वन विभागाच्या वतीने विनंती आहे। भीती आणि घबराट जी आहे ती माध्यम